नमस्कार. राधा शाळेत जाते. राधा अत्यंत हुशार मुलगी आहे. राधाला बागेत फिरायला आवडतं. राधा गावी गेली आहे. राधा उद्या गावाकडून येणार आहे. काय तुम्ही म्हणाल, काय राधा 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 लावले, कसं वाटतं ऐकायला? त्यामुळेच आपल्या मराठी व्याकरणामध्ये नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, नामाचा वारंवार उच्चार होऊ नये यासाठी आपण वापरतो ते म्हणजे सर्वनाम. आता तुम्हाला माहिती सर्वनाम म्हणजे काय? तर राधा दररोज शाळेत जाते. तिला बागेत फिरायला आवडतं. ती अत्यंत हुशार मुलगी आहे. ती गावी गेली आहे. ती उद्या गावावरून येणार आहे. म्हणजे आपण राधा या ठिकाणी जे काही शब्द वापरले त्याला म्हणायचं सर्वनाम. तसेच काही आणखी महत्वाची सर्वनामे तुम्हाला बोर्डवर दिसत असतील ते आपण बघूया. बघा, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्यानंतर हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, आपण, स्वतः, तसेच मला, त्याला, तिला, आम्हाला, तिने ही काही महत्वाची सर्वनामे आहे. ती पाठ करा व लिहून काढा. तर हे या सर्वनाम याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये आणि हमखास प्रश्न विचारला जातो. असाच एका राधासारख्याच नवीन एखाद्या मुलीला घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.